Hello, student. Welcome once again. Today we are going to discuss brainstorming part 2 of the COP and the anthem. Last video we have seen already some brainstorming questions.
The mate would leave him filled and happy for the journey to his winter island. विंटर आयलंडला त्याला जाण्यासाठी पुरेसा आहार किंवा पोट भरणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि पोट भरल्यामुळं त्याला विंटर आयलंडला जाण्यासाठी आनंदसुद्धा होणार होता. अशा काही कारणामुळे तो त्या कॅफेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवतो. बी आहे, सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर द प्रिझन. उतार्यातील अशा ओळी निवडायच्या आहेत की जे दर्शवतात की सोफीला आपण अटक केले जाणार नाही याच्याबद्दल भीती वाटत होती. कोणत्या ओळीवरून लक्षात येतं पहा. ॲज ही वॉज फेल्ड इन फर्स्ट अटेम्प्ट इट सीम्ड दॅट ओळ आहे, हिज रूट टू बी कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. सम अदर वे ऑफ एंट्रिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरचं वाक्य आहे हे पहा की त्याला त्या इच्छित किंवा जे स्वप्नातलं त्याचं आयलँड होतं त्या आयलँडला जाण्याचा मार्ग हा त्याला अवघड वाटत होता आणि आणखीन एक दुसरा कुठला तरी प्रयत्न करायला पाहिजे असं त्यानं ठरवलं. की याच्यावरनं लक्षात येतं काय दर्शवतात या ओळी, तर त्याला भीती वाटत होती की आपलं त्या आयलँडमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होतं की नाही. सी आहे पहा, सोफी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोईंग स्टोन ॲट द ग्लास. सोफीने काचेच्या विंडोवरती दगड मारून सुद्धा त्याला अटक केले नाही हे कोणत्या ओळीवरून दर्शवलं जातं. फर्स्ट आहे, सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. सोफीने दगड मारल्यानंतर आपले हात खिशामध्ये घालून तसाच उभा राहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. सेकंड लाईन आपल्याला दर्शवते, द मॅन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जो मनुष्य काचेच्या खिडकीवरती दगड मारेल तो त्या ठिकाणी पोलिसांशी गप्पा मारत बसणार नाही. ह्या दोन ओळी दर्शवतात. डी आहे, सोफी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. कोणत्या ओळीवरून दर्शवलं जातं की सोफीला छत्री नको होती. ही हरल द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकॅव्हेशन. सोफीने रागाने आपली छत्री एका खड्ड्यामध्ये फेकून दिली. ई, लिसन टू अँथम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. चर्चमधील अँथेम ऐकून सोफीला आपले जुने दिवस कसे आठवले या दर्शवणाऱ्या ओळी लिहा. उत्तर असं लिहिता येईल, ही विव्ड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल, द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, wrecked faculties and base motives that made of his existence. या ओळीवर लक्षात येतं की सोफीला ते अँथेम ऐकल्यानंतर त्याचे पूर्वीचे दिवस आठवले. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 4, ही वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. द वर्ड मॅन इन द सेंटेन्स मीन्स. त्यानं स्वतःला पुन्हा एकदा माणूस बनायचं ठरवलं. सोफी रिगेन्ड हिज ट्रू आयडेंटिटी ॲज अ समबडी फ्रॉम नोबडी. Man means a normal hardworking person or respected life. सोफीला स्वतःची आयडेंटिटी पुन्हा एकदा सापडली. तो आयुष्यामध्ये कुणीही नव्हता, तो स्वतः काहीतरी बनण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि या ठिकाणी मॅन याचा अर्थ सर्वसामान्य काम करून जगणारा व्यक्ती ज्याच्या आयुष्यामध्ये रिस्पेक्ट, स्वाभिमान आहे. ॲक्टिव्हिटी 5, सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. Complete the table to show that contrast one is done for you. सोफीचे मागील किंवा भूतकाळातील जीवन हे आत्ताच्या सध्याच्या जीवनापेक्षा फारच वेगळं आहे. खाली दिलेला टेबल पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये 2 कॉलम केलेले आहेत, अर्लियर लाईफ आणि प्रेझेंट लाईफ. एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे, बाकीचे आपण सॉल्व करायचं आहे. आपल्याला असं लिहिता येईल, अर्लियर लाईफ ए कंटेन फ्रेंड्स अँड रोजीस. त्याचे चांगले समाधानी मित्र होते. ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स, महत्त्वाकांक्षा आयुष्यामध्ये होती. क्लीन थॉट्स अँड क्लीन क्लोथ्स, स्वच्छ चांगले विचार, आचार, व्यवहार होता. प्रेझेंट लाईफ कशी आहे वा, अनवर्दी डिझायर्स, चुकीच्या इच्छा. डेड होप्स, मृत झालेली आशा किंवा कोणतीच आशा नसणे. अँड रेकेड फॅकल्टीज, उद्ध्वस्त झालेली स्वप्न
अशा पद्धतीचं ज्याचं जीवन होतं. आपल्याला हे वाक्यामध्ये अशा पद्धतीने लिहिता येईल, इन हिज अर्ली लाईफ कंटेंड सच थिंग्स ॲज मदर अँड फ्लावर्स अँड हाय होप्स अँड फ्रेंड्स अँड क्लीन थॉट्स अँड क्लीन क्लोथ्स. पूर्वीच्या आयुष्यामध्ये त्याच्याजवळ कुटुंब, परिवार, आई, चांगल्या आनंदी गोष्टी होत्या, चांगल्या अपेक्षा, मित्र, स्वच्छ विचार, आचार, राहणीमान चांगलं होतं. देअर वॉज अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या मनामध्ये, आत्म्यामध्ये एक आश्चर्यकारक आणि अचानक परिवर्तन झालं. ही सॉ विथ अ सिक फिअर हाऊ ही हॅड फॉलन. त्याला पूर्वीच्या आयुष्यातले भीतीदायक दिवस आठवले की कशा पद्धतीनं तो एका खड्ड्यामध्ये पडलेला होता. इन प्रेझेंट लाईफ ही सॉ हिज वर्थलेस डे, हिज रॉंग डिझायर्स, हिज डेड होप्स, द लॉस्ट पॉवर ऑफ हिज माइंड. आणि आत्ता सध्याच्या आयुष्यामध्ये त्याचे वाया गेलेले दिवस, चुकीच्या इच्छा, आशा अपेक्षा नसणे आणि मनाची स्थिती बघितलेलं त्याला दिसतं. अशा पद्धतीने सुद्धा आपण हे उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे 6. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सॉलेम ऑर्गन नोट्स सोफी डिसाइडेड टू. अत्यंत सुंदर असं गीत ऐकल्यानंतर सोफीने ठरवले. काय ठरवले पा? सोफी डिसाइड्स टू गेट अ जॉब. नोकरी करायचं ठरवलं. सोफी डिसाइड्स टू फाइंड अ पर्पज ऑफ लाईफ. आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे त्यांना शोधायचं ठरवलं. सोफी डिसाइड्स टू बी समबडी इन द वर्ल्ड. या आयुष्यामध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगायचं, स्वतःची आयडेंटिटी त्यानं कमवली. सोफी डिसाइड्स टू फाइंड सम वर्क इन द सिटी अँड वर्क हार्ड. दुसऱ्याच दिवशी आपण शहरामध्ये जाऊन काहीतरी काम शोधायचं आणि कष्ट करायचं हे त्यानं ठरवलं. सोफी डिसाइड्स टू लिव्ह अ जंटलमॅन्स लाईफ. एका सभ्य माणसाचं जीवन जगायचं. या सगळ्या गोष्टी त्या चर्चमधील अँथेम, एक सुंदर गीत ऐकल्यानंतर त्याने ठरवलं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 7. पर्सनल रिस्पॉन्ससाठी विचारले पहा. राईट अन इन्सिडंट इन विच यू डिड समथिंग रॉंग अँड रिपेंटेड फॉर इट लॅटर. गिव्ह रिझन्स. असा एखादा प्रसंग लिहा की तुम्ही एखाद्याशी चुकीचे वागलेला आहात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पश्चाताप झालेला आहे. कारण द्या. लास्ट वीक वी वर सेलिब्रेटिंग अवर बेस्ट फ्रेंड्स बर्थडे ॲट सिटी कॅफे. आय हँड ओव्हर अ केक पार्सल टू वेटर फॉर प्रिपरेशन. आम्ही लास्ट आठवड्यामध्ये आमच्या एका मित्राचा बर्थडे सिटी कॅफेमध्ये साजरा केला आणि पूर्वतयारीसाठी केकचं पार्सल मी वेटरच्या हातामध्ये दिलं. ॲट द टाईम ऑफ कटिंग केक, वेटर हॅडंट गिवन अ नाईफ विच वॉज अटॅच्ड विथ अ केक पार्सल. केक कापतेवेळी वेटरने आम्हाला चाकू दिला नाही, जो चाकू त्या पार्सलबरोबर आलेला होता. आय स्कोल्ड ऑन हिम व्हेरी बॅडली विदाऊट थिंकिंग अँड डिडंट टेक हिज अ फिलिंग. मी त्या वेटरवरती ओरडलं, कोणताही मागचा पुढचा न विचार करता, आणि त्याच्या भावना दुखवल्या. ही वेंट इनसाइड फॉर सर्च इन फिअर. तो घाबरून आतमध्ये शोधण्यासाठी गेला. ॲट दॅट टाईम आय हॅड अ फोन कॉल फ्रॉम केक शॉप अबाउट नाईफ विच आय फॉरगॉट इन हरी. त्या दरम्यान केकच्या दुकानातून मला फोन आला की काही गडबडीमध्ये चाकू त्या ठिकाणी विसरलेला आहे. At that, I had a deep repent about my inappropriate word and insult of waiter. आणि त्या क्षणाला वेटरला वापरलेले चुकीचे शब्द आणि अपमान याच्याबद्दल मला पश्चाताप झाला आणि वाईट वाटले. ॲक्टिव्हिटी 3 फर्स्ट आहे. ओ हेनरी हॅज यूज्ड डिफरंट वर्ड्स टू इंडिकेट प्रिझन. ओ हेनरी यांनी या पाठामध्ये तुरुंगासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. वेअर सोफी वॉन्ट्स टू रीच. ज्या ठिकाणी सोफीला जायचं होतं. मेक अ लिस्ट ऑफ दोज वर्ड्स. त्या शब्दांची यादी करा. प्रिझन याच्यासाठी या उतार्यामध्ये वापरलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट आहे आयलँड, विंटर आयलँड, कोवेटेड आयलँड, लिंबू, आर्केडिया, एल्युझिव्ह ड्रीम अँड हेवन. सेकंड आहे त्यातील फाइंड आउट द वर्ड्स यूज्ड फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी. कोणत्या शब्दावरून सोफीची परिस्थिती अत्यंत हालाकीची झालेली होती किंवा खराब होती हे आपल्याला लक्षात येतं. ते लिहायचं आहे. हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड. पूर्वीच्या काळामध्ये तो खड्ड्यामध्ये पडलेला होता आणि त्याच्यापासून भीती निर्माण झालेली होती. द डिग्रेडेड, हालाकीचे दिवस. अनवर्दी डिझायर,
चुकीच्या इच्छा, डेड होप्स, कोणतीही अपेक्षा जगण्याकडून नसणे, रेकेड फॅकल्टीज, उद्ध्वस्त झालेली स्वप्न, अँड बेस मोटिव्स या शब्दावरून त्याची खराब परिस्थिती लक्षात येते. ॲक्टिव्हिटी नंबर 3, द स्पेसिफिक मीनिंग ऑफ वर्ड अँथेम इन द कंटेंट ऑफ द स्टोरी इज. या कथेमध्ये अँथेम या शब्दाचा विशिष्ट अर्थ काय आहे किंवा कोणत्या पद्धतीने तो घ्यायचा आहे. द वर्ड अँथेम मीन्स सॉन्ग ऑफ प्रेज. या पुस्तकाच्या अनुषंगाने किंवा धड्याच्या अनुषंगाने अँथेम इज अ सॉन्ग ऑफ प्रेज, ते एक प्रेरणादायी गीत आहे. शब्दशः त्याचा अर्थ आहे होली सॉन्ग, पवित्र गीत, परंतु या कंटेंटमध्ये ते एक प्रेरणा देणारं गीत होतं, कारण की त्यामुळं सोफीचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं. सॅक्रीड सॉन्ग, एक चांगलं गीत, इट इज अ रिलिजियस ऑर होली म्युझिकल सॉन्ग प्लेड बाय ऑर्गॅनिस्ट इन अ चर्च. आणि असं गीत होतं जे अत्यंत धार्मिक, पवित्र आणि संगीतमय, जे एका चर्चमध्ये वाजवलं गेलेलं होतं. परंतु या कंटेंटच्या दृष्टिकोनातनं सॉन्ग ऑफ प्रेज हे महत्त्वाचं आहे. A4 ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन अ नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. खालील दिलेली वाक्य नकारात्मक करा. असा हा प्रश्न आहे पहा. ए, द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. होकारात्मक वाक्याचे नकारात्मक वाक्य करताना बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून आपल्याला वाक्य नकारात्मक करता येतं. प्लीज सी, द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट. रिफ्युज्ड या शब्दाऐवजी आपण डिडंट ॲक्सेप्ट हा शब्द वापरलेला आहे. सोफी इवन ॲज अ क्लू. सेकंड आहे, सोफी ड्रिफ्टेड अलॉंग अ ट्वाइस अनसक्सेसफुल. अनसक्सेसफुल या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे. त्याचा आपण निगेटिव्ह शब्द या ठिकाणी वापरायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस विदाउट सक्सेस. अनसक्सेसफुल, विदाउट सक्सेस. नेक्स्ट सेंटेन्स आहे, सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. सोफी स्टॉप्ड हिज अ रॅकेट दॅट डिड नॉट अवेलिंग. अनअवेलिंग रॅकेट याचं आपण डिड नॉट अवेलिंग असं करून घेतलेलं आहे. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. द आयलँड डिड नॉट सीम सो नियर. ई आहे, द आयलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्केडिया. द आयलँड डिड नॉट सीम ॲन अटेनेबल आर्केडिया. यातील सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू अफर्मेटिव्ह. होकारात्मक करायचं आहे विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. त्याचा अर्थ न बदलता वाक्य होकारात्मक करायचं आहे. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. डू नॉट रिमेन याच्याऐवजी आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरून हे वाक्य होकारात्मक किंवा अफर्मेटिव्ह करता येतं. मेन हू स्मॅश विंडोज अवॉइड टू चॅट विथ द पोलीस. बी आहे, वाय डोंट यू कॉल अ कॉप. नकारात्मक. सो होकारात्मक करताना पहा, यू शुड कॉल अ कॉप. सी आहे, ऑन द अपोजिट साइड ऑफ स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. ऑन द अपोजिट साइड ऑफ स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ लेस प्रिटेन्शन्स. नो ग्रेडचं आपण काय केलेलं आहे, लेस प्रिटेन्शन्स. नॉइझी बट नो हार्म. नॉइझी बट नो हार्मचा आपण विरुद्धार्थी शब्द केलेला आहे हार्मलेस. और दुसरं आणखीन एक उत्तर लिहिता येईल, नॉइझी बट विदाउट हार्म म्हणजेच नो हार्म. ई आहे, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नो रॉंग. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग. त्यातील फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट. फॉरगिव्हनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट. शिक्षा करण्यापेक्षा क्षमा करणे हे कधी पण चांगलं असतं. राईट 2 पॅरेग्राफ्स. 2 परिच्छेद लिहा. वन फॉर अँड अनॉदर अगेन्स्ट ऑफ धिस नोशन. एक त्याच्या बाजूनं त्याच्या समर्थनात लिहायचं आहे आणि त्याच्या विरोधात एक मत मांडायचं आहे. आपण 2 पॅराग्राफ या ठिकाणी केलेले आहेत. पहिला फॉरगिव्हनेस आणि दुसरं पनिशमेंट. फॉरगिव्हनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट. क्षमा करणं हे नेहमी शिक्षेपेक्षा केव्हाही चांगलं असतं. इट इज इझियर फॉर अस टू फॉरगिव्ह समवन फॉर डुईंग रॉंग. शिक्षा करण्यापेक्षा माफ करणं हे अधिक सोपं असतं. वी फील बेटर अँड रिलॅक्स वेन वी फॉरगिव्ह द ऑफेंडर. एखाद्यानं चुकी केली असेल
तर आपण त्याला शिक्षा देण्यापेक्षा जर क्षमा पटकन केली तर आपण चांगलं आणि रिलॅक्स फील करतो. पनिशिंग टू क्रिमिनल मे साऊंड करेक्ट बट इट कॅन क्रिएट्स द इमोशन ऑफ रिव्हेंज इन हिम, सो फॉरगिवनेस इज सिग्निफिकंट. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करणं हे जरी बरोबर असलं तरीसुद्धा त्या शिक्षेमुळं त्याच्या मनामध्ये सूड भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळं फॉरगिवनेस किंवा क्षमा करणं हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. फॉरगिवनेस बिस्टोड अन अपॉर्च्युनिटी टू द ऑफेंडर टू रिअलाइज देअर ब्लंडर अँड करेक्ट इट. क्षमामुळं जो गुन्हेगार आहे किंवा ज्याने चुकीची गोष्ट केलेली आहे त्याला एक संधी मिळते सुधारायची आणि आपली ती चूक तो बरोबर दुरुस्त करू शकतो. इट रिएस्टॅब्लिशेस अँड रिफ्रेम हेल्दी थॉट अँड मे गेट रीड ऑफ फ्रॉम द हार्मफुल फिलिंग्ज अँड थॉट्स. पुनर्स्थापित करणे आणि स्वतःच्या आयुष्याची नवीन चौकट बांधणे, चांगले विचार निर्माण करणे, वाईट विचारांच्यापासून सुटका करून घेणे याची एक त्याला संधी मिळते. फॉरगिवनेस इज द बेस्ट वे टू मेक द पर्सन रिअलाइज
तुम्हाला संधी देतात समाजाची किंवा देशाची सेवा करण्याची. ऑल्सो मेन्शन देअर डिफरंट वेज इन विच दे कॅन बी बेनिफिशियल टू द पीपल अँड ऑल्सो द कम्युनिटी. कोणत्या मार्गानं या नोकऱ्या किंवा जॉब्स माणसांसाठी पर्यायानं समाज आणि देशासाठी उपयुक्त ठरतात ते सुद्धा लिहा. आपण जॉब्स कुठले निवडलेत पहा. पोलीस, सोल्जर, सोशल वर्कर, डॉक्टर, टीचर, नर्स, स्वीपर, सायंटिस्ट. पोलीस प्रोटेक्ट्स लाईफ, जीवनाचं संरक्षण करणं अँड प्रॉपर्टी थ्रू द एन्फोर्समेंट ऑफ लॉ अँड रेग्युलेशन. कायदा आणि नियम याच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाचं आणि प्रॉपर्टी मालमत्तेचं संरक्षण करणं. सोल्जर प्रोटेक्ट्स नेशन फ्रॉम एक्सटर्नल थ्रेट फ्रॉम ग्राउंड, सी, एअर अँड स्पेस. आपल्या देशाचं संरक्षण करणं, मग जमीन, समुद्र किंवा अवकाश मार्ग. सोशल वर्कर हेल्प्स पीपल हँडल एव्हरीडे लाईफ प्रॉब्लेम अँड फाईट ऑर सोशल जस्टिस अँड इम्प्रूव्ह लाईव्स. लोकांच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनामधल्या समस्या सोडवणं, त्यांच्यासाठी संघर्ष करणं, सामाजिक न्याय मिळवून देणं आणि सुधारणा जीवनामध्ये करणं हे सोशल वर्करचं काम आहे. डॉक्टर डायग्नोसिंग करेक्टली अँड ट्रीटिंग द पेशंट. योग्य निदान करून त्याच्यावरती उपचार करणं, या पद्धतीनं ते समाजसेवा करू शकतात. टीचर टू बी ऑनेस्ट, हार्ड वर्किंग इन टीचिंग जनरेशन्स अँड नॅव्हिगेशन टुवर्ड्स द राईट पाथ दॅट द ग्रेट मॅन हॅव बिल्ट अवर नेशन. शिक्षकांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. पर्यायानं समाजासाठी आणि देशासाठी ते नवीन पिढीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टाने पिढ्यानपिढ्या घडवण्याचं काम ते करतात. नर्स टेक्स केअर अँड सेफ्टी ऑफ पेशंट. पेशंट यांची काळजी घेणे आणि सुरक्षितता बाळगणे. स्वीपर टू कीप आवर विसिनिटी रोड बिल्डिंग क्लीन अँड हेल्दी. आपला परिसर, इमारती, रस्ते स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवणे. सायंटिस्ट इन्व्हेंट्स द वर्क्स फॉर द बेनिफिट ऑफ पीपल, सोसायटी अँड नेशन. शास्त्रज्ञांच्या माध्यमातून समाज उपयोगी, लोकोपयोगी आणि राष्ट्र उपयोगी शोध लावणे. स्टुडंट्स, या ठिकाणी द कॉप अँड द अँथम या लेसनवरील सर्व आईस ब्रेकर्स, टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज ह्या संपतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत. यावरील सर्व व्हिडिओ वारंवार आपण बघा आणि यातले महत्त्वाचे सगळे प्रश्न हे नोट डाऊन करून घ्या. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्याने कोणी अजून चॅनल आपला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायचे आहेत, जेणेकरून नोटिफिकेशन्स आणि पुढील लेक्चरचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. सो कीप वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच. once again. Please like, share and subscribe.